पर्यटकांचा स्वर्ग, निळं पाणी आणि शांत परिसर हीच ओळख आहे आपल्या गोव्याच्या किनाऱ्यांची. पण आज याच सुंदर किनाऱ्यांना वेश्या व्यवसायाचा काळा डाग लागतोय. बायणानंतर आता हरमल किनाऱ्याचे नाव वेश्या व्यवसायामुळे खराब होताना दिसत आहे. मसाज पार्लरच्या नावाखाली चालणारा हा घाणेरडा खेळ कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. याचे हप्ते कुणाच्या खिशात जातात आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे याची माहिती पोलिसांना खरंच नाही की हप्त्यापोटी सर्व काही खुल्लम खुल्ला सुरू आहे हा देखील प्रश्न आहे. काही वर्षापूर्वी दक्षिण गोव्यातील बायणा समुद्र किनारा अशाच एका आरोपामुळे गाजला होता. स्थानिकांचा दबाव आणि पोलिसांच्या दणक्यामुळे तो डाग हळूहळू पुसला गेला. तिथल्या स्थानिकांना विचारा की त्यांनी काय सोसलं आहे. पण काळ बदलला तसा पापाने आपला पत्ता बदलला. आता नजर वळली आहे ती पेडणे तालुक्यातील अतिशय लोकप्रिय अशा हरमल समुद्र किनाऱ्याकडे. या किनाऱ्यावर दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. त्यांनाच टार्गेट करून काही दलाल इथे तयार झाले आहेत की काय असा प्रश्न आता उद्भवला आहे. मसाज पार्लरच्या नावाखाली इथे अवैध वेश्या व्यवसायाचे जाळे विणले गेले आहे का असा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. आणि जेव्हा लोकांच्या संयमाचा बांध फुटला तेव्हा कुठे जागे झालेले पोलीस प्रशासन 24 तासात कामाला लागले. 2 महिने झाले आम्ही त्याला दिले हे निवेदन. त्या निवेदनाचेर आम्ही स्पष्ट सांगलेले की आरंबोलान प्रोसिक्युशन चालू आसा आणि त्याचे एजंट आसात ते तांकां सप्लाय करतात. ते आयज आम्ही राती आम्ही 3 जाणांक धरले. ते आयज प्रोसिक्युशन म्हणून आमच्या फॅमिलीन भितर चालले लोकलांच्या घरान आणि ते विचारूंक लागले. तर आयज 2 महिने झाले हो कोणूच त्याची दखल घेयना. हे कित्याक पासत हे जायना ते की इतले दिवन डीआयजीक दिली कॉपी, एसपीक दिली, डीएसपीक दिली. बेगीतले बेगीन हे एजंटाक सरकारान सोदून काडपाचे आणि ताका धरून आमकां दाखोवपाचे. ही गजाल आता ही घडटा पळय न्हू ती पुलिसांच्या कानार हा आसतली गजाल. कित्याक ही आमी हांवेनूय कितलेच फावटी पुलिसांक सांगल्या गजाल पूण कसलीच एक्शन जायना तेतून. आमकां हें दिसता की पुलिसूय तेतून इन्वॉल्व आहात म्हणून. ते पुलिसांक खबर ना न्हू जाल्यार तेंच्यांनी येवन आमकां आमच्या वाड्यान येवन आमच्या गांवांत सांगपाचें, घराघरांनी व्हरून तांकां दाखोवन काडून भायर काडया. आम्ही करता तुम्ही खाली पोलीस येऊन आमच्या बरोबर रावपाचे. आमकां कायदो हातीन घेवंक नाका. जर तुम्ही एक्शन घेतात तेजेर जाल्यार घ्या, ना जाल्यार मागीर आमी कितें करूंक जाय ते आमी करतले. मांद्रे पोलिसांनी हरमल येथील मसाज पार्लरवर धाड टाकून 13 महिलांची सुटका केली. 5 पावटी तरी आम्ही हांगा रस्त्यार आलो. 5 पावटी तरी वयर घरा येवन येता. म्हणजे तुमकां जाय सगळे मसाज पार्लरांनी भोंवता. जाय जाय ताका चडूं आमी सगळ्यांक हांव दाखयता. आमी सगळ्यांक पळयला सर आमी दाखयता. आमी तुमी तांकां खाली हांगासून घेवन जाल्यार आमकां पडोंक ना तेंचें कितें आनी तें आमकां हांगा खाली जालें रामबोल 7 जाण इतलेच आमचे आमचे ऑपरेशन चालू आसा आणि व्हेरीफाय करीत रावता. एक्शन घेत रावता. बांगलादेशी एक्शन 5 जाणांक वाळात घेवन गेले. बरोबर ना जाल्यार ताका तीन केस करता न्ही. फॉर्म जाल्यार सगळे फॉर्म भरून दिवपा जाय. आता लोकल खूप जाण लोकल आसा They have got it 7 girl and they have got it, they took it in the police station. पण खरी गोम वेगळीच आहे. या प्रकरणात संशयाची सुई खुद्द पोलिसांवरच वळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईनंतर 2 पोलीस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. पण पुढे हा अजब कारभार बघा. त्यांना 24 तासाच्या आत पुन्हा मांद्रे पोलीस स्टेशनवर आणले. नंतर पुन्हा पणजी पोलीस स्थानकात बदली. अरे बाबा चाललंय तरी काय? काय एवढे घाबरतात? सगळ्यांनी मिळून खाल्लंय का? आता पोलिसांनीच याचे उत्तर द्यावे लागेल. जर हे पोलीस निष्क्रिय होते तर फक्त बदली नको, ठोस कारवाई हवी. आणि जर ही कारवाई म्हणून बदली असेल तर वरिष्ठ पोलीस अधिकारी इतके दिवस काय झोपले होते? त्यांच्यावर का कारवाई नाही? जे स्थानिकांना उघड्या डोळ्यांनी दिसत आहे ते पोलिसांना इतके दिवस का दिसले नाही? पोलिसांना फक्त हप्ते वसुलीचेच काम आहे की जनतेसाठी काही कराल? हप्ते वसुलीचा आता गंभीर आरोप होताना दिसत आहे. प्रशासनाच्या नावाखाली हे रॅकेट कुणाच्या आशीर्वादाने फोफावले याचा जाब स्थानिकांना मिळेल का? जेव्हा मोपा विमानतळ संबंधी एकाने व्हिडिओ काढला होता तेव्हा सायबर सेलला तात्काळ जाग आली होती. त्यांनी तक्रार नोंदवून व्हिडिओ करणाऱ्याला दिल्लीतून अटक केली. मग आता तेच पोलीस डोळे मिटून का बसले आहेत?
काही बेकायदेशीर वेबसाईट अजूनही खुलेआम कशा सुरू आहेत? या वेबसाईट वरून हा धंदा रोजरोजपणे सुरू असताना पोलिसांना या कशा दिसत नाहीत हा प्रश्न. हरमलच्या रात्रीच्या अंधारात चालणाऱ्या या संशयास्पद हालचाली कोणाचे खिसे भरत आहेत? या लक्ष्मीवर कोणाची मेहरबानी आहे? आश्चर्य म्हणजे इतकी मोठी कारवाई होऊनही स्थानिक लोकप्रतिनिधी अजूनही मौन बाळगले. त्यांचे हे गप्प बसणे कुणाला संरक्षण देत आहे का? स्थानिकांना इतक्या उशिरा जाग आल्याने देखील वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहे. इथे कुणाचे गणित चुकले यावरही संशय व्यक्त केला जात आहे. पण असो, शेवटी जाग आली हीच गोष्ट महत्वाची. हा खुलेआम चालणारा व्यवसाय कुणाच्याच नजरेला पडला नाही ही बाब कुणालाही पटण्यासारखी मात्र अजिबात नाही. पण यातून कित्येकांनी आपली चांदी करून घेतली आहे, हेही तेवढंच खरं. गोव्याच्या पर्यटनाच्या प्रतिमेला हा डाग घातक आहे. बेटी बचाव बेटी पढावाच्या फक्त घोषणा नकोत मुख्यमंत्री साहेब, हा तुमच्या प्रधानमंत्र्यांचा नारा आहे. गोव्यातील बेटींची लाज राखणे आता तुमच्या हाती आहे. ह्या दलालांना आवर घाला आणि ह्या घोषणा गोव्यात तरी खऱ्या ठरवा. हरमलकरांना आता केवळ तात्पुरती कारवाई नको, तर या रॅकेटच्या मुळाशी जाऊन कठोर शिक्षेची मागणी करत आहे. या धाडी केवळ नावापुरत्या आहेत की पुढे सखोल चौकशी होणार हे येणारा काळच सांगेल.